या कहाणीची सुरुवात झाली ती 22 ऑक्टोबर 1982 रोजी, जेव्हा श्री रघुनाथ राऊळ काका पोस्टाच्या सेवेत रुजू झाले। निव्वळ 140 रुपयांमध्ये सुरू झालेल्या या प्रवासात त्यांनी जिद्दीने आंदूरला पोस्ट ऑफिसचा कार्यभार पुढे नेत होते आणि या सवंगड्याला साथ मिळाली 10 जुलै 1990 साली, जेव्हा श्री विलास ठाकूर काकांनी पोस्टाच्या सेवेत पदार्पण केले। या दोघांची जोडी बघता बघता गावात लोकप्रिय झाली। पोस्टाच्या सोयी सुविधा, नवनवीन योजना या दोघांनी कानाकोपऱ्यात डोंगर माळ्यावर जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी पोचवल्या। ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात विविध मेळावे आयोजित करून पोस्टाच्या योजना राबवल्या। मागील आर्थिक वर्षात आंदूरला बीओने एकूण 246 नवीन POST खाती उघडली आहेत। तसेच महिला सन्मान बचत पत्र योजनेची 66 नवीन खाती उघडली आहेत। सोबतच 34 न्यू IPPB प्रीमियम खाती उघडली आहेत। PLI RPLI मध्ये देखील बीओने उत्तम कामगिरी बजावली असून वर्षभरात एकूण 2,02,113 रुपये नवीन प्रीमियम जमा केला आहे। PM सूर्यघर सर्वेचे 132 यशस्वी सर्वे पूर्ण केले आहेत। गावात आधार कॅम्प आयोजित करून 200हून अधिक लोकांना आधार सेवेचा लाभ मिळवून दिला आहे। सर्व सुरळीतपणे चालू असताना मध्येच अडचणींचा डोंगर येऊन उभा ठाकला। राहुल काकांची तब्येत खालावली व त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली। अडचणी इथेही थांबल्या नाही। कोरोना काळात दोघांनाही कोरोनाने गाठले, पण म्हणतात ना, जिथे जिद्द आणि संकटांवर मात करण्याची प्रचंड ताकद असते तिथे कुठलेही संकट मोठे नसते। या उक्तीप्रमाणे दोघांनीही या समस्यांवर मात करून पुन्हा त्याच निष्ठेने पोस्ट ऑफिस हातात घेतले आणि नव्या जोमाने कामकाजाला सुरुवात केली। ठाकूर काका आजही सायकलने टपाल वाटप करतात। वयाची 63 गाठलेले काका जेव्हा टपाल द्यायला घरी येतात तेव्हा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो। या दोघांच्या या प्रवासाचे खरोखरच कौतुक आहे। त्यांनी नेहमीच अविरतपणे पोस्टाची सेवा पार पाडली आहे। अशी ही प्यारी जोडी शेवटपर्यंत टिकून राहावी। त्यांच्या जोडीला आणि पुढील कारकिर्दीला आभाळभर शुभेच्छा।